आणि लाईफ कोचिंग इज very close to my heart. I love life coaching because I have seen that there are lot of problems that people have in their life. भलेही समोरनं कोणी बोलत नाही, पण लोकांमध्ये स्ट्रेस असतो, लोकांमध्ये रिलेशनशिप इश्यूज असतो. सो आय डू वन ऑफ कोचिंग दिस पीपल. कोचिंग हा कन्सेप्ट भारतात बऱ्याच लोकांना एवढा माहिती नाहीये. म्हणजे इन्फॅक्ट मी काल रमेशजींशी बोलत होतो की कोचिंग आणि मेंटरिंग ते जेव्हा इंडस्ट्रीमध्ये होते त्यावेळेस मेंटरिंग किंवा एखादा बिझनेस कोच, बिझनेस कन्सल्टंटची हा कन्सेप्ट नव्हता. तो आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये बराच आलेला आहे. तसंच आता कोचिंग हा कन्सेप्ट US आहे किंवा नॉर्मल आहे, पण आता हा कोचिंग हा कन्सेप्ट इंडियात यायला लागलेला आहे. आणि कोचिंग आणि कन्सल्टिंगमध्ये एकच डिफरन्स आहे की कन्सल्टिंगमध्ये आपण ॲक्च्युली म्हणजे ॲज इफ आय एम अ कन्सल्टंट आय टेल यू व्हॉट टू डू, आणि कोचिंगमध्ये यू विल टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू. So there's a difference. When I tell you what to do, the responsibility comes back to me. तुम्ही म्हणाल तू सांगितलं म्हणून मी असं केलं, तू सांगितलं म्हणून असं केलं. When you are convinced, जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स होता आणि तुम्ही मला सांगता मी असं करीन, तेव्हा फरक पडतो की यू फील नाव आय कॅन डू इट. दॅट्स द डिफरन्स. आणि कोचिंग याचं स्किल विल रिक्वायर ऑल दॅट क्वेश्चनिंग स्किल्स. म्हणजे आम्ही तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार, वेगळ्या प्रकारचे ऐकणार. सो इट्स अ लॉट ऑफ डिफरन्स. सो आजच्या विषयाला पण चालू करूया. सॉरी एवढं मोठं इंट्रोडक्शन दिलं होतं. लाईफ इज ब्युटिफुल. आवर लाईफ इज ब्युटिफुल.